हॅलो गाईज, वेलकम टू माय क्लास. या क्लासमधून आपल्याला इंग्रजीतील सर्व मॉडेल वर्बची माहिती डिटेलमध्ये सांगत आहे. खूपच सोप्या रीतीने सांगत आहे. इंग्रजीमध्ये गोष्ट करावे म्हणजे हे सुद्धा खूप महत्त्वाचे आहे. आज आपण पाहणार आहोत व्हॉट आर मॉडेल वर्ब्स, व्हाय डू यूज मॉडेल्स, हाऊ टू स्ट्रक्चर, रूल्स ऑफ मॉडेल वर्ब्स, युजेस ऑफ ऑल द मॉडेल वर्ब्स. त्यासाठी खूपच महत्त्वाचे आजचे व्हिडिओ आहे, तरी शेवटपर्यंत पहा. कॅन, कुड, मे, माइट, शॉल, शुड, मस्ट, विल, वुड याला आपण मॉडेल वर्ब म्हणतात. व्हाय डू यूज मॉडेल्स? वी यूज मॉडेल्स टू टॉक अबाउट थिंग्स विच वी एक्सपेक्टेड, विच आर पॉसिबल आर नॉट पॉसिबल, विच वी थिंक आर नेसेसरी, विच वी वॉन्ट टू हॅपन. त्याचे स्ट्रक्चरसुद्धा महत्त्वाचे आहेत. त्याचे स्ट्रक्चर कशा प्रकारे असतात म्हणजे इथे बघा, मॉडेल वर्ब्स जेव्हा आपण यूज करतो तेव्हा स्ट्रक्चर सब्जेक्ट असते प्लस मॉडेल वर्ब आणि नेहमी वर्बचा पहिला फॉर्मच असतो. येथे अफर्मेटिव्ह अशा प्रकारे होतो, सब्जेक्ट प्लस मॉडेल वर्ब प्लस वर्बचा पहिला फॉर्म. त्याच्यानंतर याला नेगेटिव्ह सेंटेन्स करते वेळेस काय होणार आहे, सब्जेक्ट आहे प्लस मॉडेल वर्ब आहे, येथे नॉट हा शब्द लागणार आहे. मॉडेल वर्बच्या नंतर नॉट हा शब्द लागतो आणि वर्बचा पहिला फॉर्म लागतो. अशा प्रकारे इथे नेगेटिव्ह सेंटेन्स तयार होतो. तरी चला आता पुढचा आणखीन एक भाग पाहूया. येथे इंट्रिगेटिव्ह सेंटेन्स म्हणजेच प्रश्नवाचक शब्द एक असतो, प्रश्नवाचक वाक्य असतो. तेथे कसं होतं बघा, स्ट्रक्चर पहिला अगोदर मॉडेल वर्ब लागतो, नंतर सब्जेक्ट आहे, नंतर वर्बचा पहिला फॉर्म लागतो. अशा प्रकारे इंट्रिगेटिव्ह सेंटेन्स तयार होतो, म्हणजे तिथे प्रश्नवाचक वाक्य तयार होतो. प्रश्न ज्या आपण सेंटेन्स अफर्मेटिव्ह सेंटेन्स करत आहोत, निगेटिव्ह सेंटेन्स करत आहोत, त्याला प्रश्नवाचक वाक्य तयार करण्यासाठी मॉडेल वर्ब अगोदर घ्यावे लागते, नंतर सब्जेक्ट आहे, नंतर वर्बचा पहिला फॉर्म आहे. आता सर्व मॉडेल्सचे एक एक करून आपण विस्तारित माहिती घेऊया. तरी चला सुरुवात करूया. त्याचा पहिला शब्द आहे कॅन. कॅन म्हणजेच करू शकता. करू शकता म्हणजेच हे एक क्षमता आणि विनंती यासाठी वापरला जातो. जिथे ॲबिलिटी आपली क्षमता दर्शवता येते किंवा जिथे विनंती करता येते, रिक्वेस्ट करता येते, तशा ठिकाणी हा कॅन हा शब्द वापरतो. त्याचे काही एक्झाम्पलद्वारे आपण पाहूया. आता इथे पहिला उदाहरण बघा, एक्झाम्पल 1 काय दिलेलं आहे, ज्युलिए कॅन स्विम. इथे क्षमता दर्शवलेला आहे. ज्युलिए कॅन स्विम म्हणजे ज्युलिए पोहू शकते. ज्युलिए पोहू शकते, तिची क्षमता इथे दर्शवलेला आहे, म्हणून तिथे कॅन हा यूज केलेला आहे. ज्युलिए कॅन स्विम. आता इथे दुसरा उदाहरण बघा, काय म्हणते, कॅन आय कम विथ यू. कॅन आय कम विथ यू, येथे एक विनंती केलेला आहे, मी तुमच्यासोबत येऊ शकतो का, म्हणून कॅन विनंतीसाठी सुद्धा कॅन वापरला जातो. कॅन आय कम विथ यू ही विनंती आहे. आताचा दुसरा शब्द बघा, मे. मे म्हणजेच परवानगी घेणे. हा परवानगी घेण्यासाठी वापरला जाणारा शब्द आहे. जसे परमिशन फॉर फ्युचर पॉसिबिलिटीज, भविष्यातील शक्यतासाठी परवानगी घेण्यासाठी मे हा शब्द वापरला जातो. याच्या काही उदाहरणाद्वारे समजूया. आता याचं पहिला उदाहरण आहे, फर्स्ट उदाहरण आहे, मे आय बॉरो युअर पेन. मी तुझी पेन घेऊ शकतो, असे एक परमिशन विचारलेलं आहे. त्याच्यासाठी इथं मे हा शब्द आलेला आहे. मी तुझी पेन घेऊ शकतो का म्हणून असे एक परमिशन म्हणजेच तिथं परवानगी मागितलेलं आहे, म्हणून इथे मे हा शब्द वापरलेला आहे. कोणतीही परवानगी घेण्यासाठी आपण मे हा शब्द वापरतो. मे आय बॉरो युअर पेन. आता दुसरा एक्झाम्पल बघा. आता इथे दुसरा वाक्य काय आहे बघा, ही मे कम टू युअर प्लेस. आता येथे काय आहे, इथे बघा भविष्यामधील शक्यता दर्शवत आहे. ही मे कम टू युअर प्लेस, तो तुमच्या ठिकाणी येऊ शकतो, म्हणजे एक भविष्यातली शक्यता आहे. ही मे कम टू युअर प्लेस, तुमच्या ठिकाणी येऊ शकतो म्हणजे एक शक्यता दर्शवलेला आहे भविष्यामधील, त्याच्यासाठी सुद्धा मे हा शब्द वापरता येतो.
दोन ठिकाणी मे हा शब्द वापरायचा असते, जिथे तुम्हाला परमिशन घ्यायचे आहे आणि जिथे शक्यता, भविष्यातील शक्यता दर्शवायची असते, त्याच्यासाठी मे हा शब्द वापरणे गरजेचं असतं. आता पुढचा शब्द आहे मस्ट. मस्ट म्हणजे केलेच पाहिजे. जिथे कोणतीही गोष्ट केलेच पाहिजे हा शब्द वापरला जातो, तेथे मस्ट हा शब्द वापरणे गरजेचं आहे. जिथे म्हणजेच गरज किंवा बंधनकारक आहे. जिथे ती गोष्ट गरज आहे त्याच्यातसुद्धा मस्ट वापरणे गरज आहे आणि बंधनकारक म्हणजे ते कंपल्सरी ती गोष्ट करावीच लागते, त्या गोष्टीचे बंधनकारक आहे, त्या ठिकाणी सुद्धा मस्ट हा शब्द वापरतो. म्हणजेच नेसेसिटी ऑर ऑब्लिगेशन या दोन ठिकाणी मस्ट हा शब्द वापरावे लागते. जसे उदाहरणार्थ बघूया. याचं एक्झाम्पल कशा प्रकारे आहे बघा. यू मस्ट हॅव ॲन आयडेंटिटी प्रूफ टू एंटर इन द रूम. इथे काय म्हणते, तुम्हाला रूममध्ये एंटर होण्यासाठी आयडेंटिटी प्रूफ गरजेचं आहे. इथं कंपल्सरी तो शब्द लागतोच. गरज किंवा बंधनकारक आहे. गरज बी आहे आणि ते बंधनकारकसुद्धा आहे. आयडेंटिटी प्रूफ वापरणे बंधनकारक आहे, म्हणून आयडेंटिटी प्रूफ आपल्याला वापरायची गरज आहे. जिथे गरज आणि बंधनकारक असते ना, तेथे मस्ट हा शब्द वापरावे लागते. यू मस्ट हॅव ॲन आयडेंटिटी प्रूफ टू एंटर इन द रूम. आता पुढचा शब्द आहे शॉल. शॉल म्हणजेच करेल. करेल हा शब्द कुठे वापरतो आपण, जेथे ऑफर द्यायचा आहे किंवा सजेस्ट करायचं आहे, सूचना द्यायची आहे, तशा ठिकाणी आपण शॉल हा शब्द वापरतो. एखाद्याला ऑफर देणार आहात किंवा एखाद्याला सूचना द्यायची असेल किंवा सजेस्ट करायची असेल, तिथे आपण शॉल हा शब्द वापरतो. काही उदाहरणाद्वारे आपण पाहूया. इथे पहिला उदाहरण आहे बघा. शॉल आय हेल्प यू. शॉल आय हेल्प यू म्हणजेच मी तुम्हाला मदत करू का, म्हणजे इथे एक ऑफर आहे, मी मदत करू का म्हणून ऑफर देत आहे, म्हणून इथे शॉल हा शब्द वापरलेला आहे. एखाद्याला ऑफर देण्यासाठी शॉल हा शब्द वापरायचा असतो. आता दुसरा उदाहरण काय म्हणतो बघा. शॉल आय कॉल हर म्हणजेच मी तिला कॉल करू का. इथे सुद्धा एक सजेस्ट म्हटलेलं आहे, सजेस्ट एक सूचना दिल्यासारखं आहे. इथे शॉल आय कॉल हर, इथे सुद्धा शॉल वापरायला आहे. जिथे ऑफर द्यायचा आहे किंवा सूचना द्यायच्या आहे तशा ठिकाणी आपण शॉल हा शब्द वापरायचा असतो. करेल म्हणजेच हे एक ऑफर किंवा सजेस्ट करण्यासाठी हा शब्द वापरतात. आता पुढचा शब्द आहे विल. विल म्हणजेच जिथे इच्छा दर्शवण्यासाठी हा विल शब्दाचा वापर केला जातो. म्हणजेच विलिंगनेस आहे, सर्टेन आहे, प्रेडिक्शन आहे, प्रॉमिस आहे. म्हणजेच एखादी इच्छा दर्शवायची असेल किंवा निश्चित गोष्ट सांगायची असेल किंवा अंदाज लावायचा असेल किंवा वचन घ्यायचं असेल, तशा ठिकाणी विल हा शब्द लावावा लागतो. त्या वाक्यामध्ये विल हा शब्द कंपल्सरी लावावा लागतो. विलिंगनेस असेल, सर्टेन असेल, प्रेडिक्शन असेल, प्रॉमिस असेल. याचं काही उदाहरणाद्वारे मी तुम्हाला सांगतो. आता इथे पहिला उदाहरण काय म्हणतो बघा. आय विल गो टू न्यूयॉर्क. आय विल गो टू न्यूयॉर्क, मी न्यूयॉर्कला जाईन. इथे एक इच्छा दर्शवत आहे. या वाक्यामध्ये तुम्हाला काय दिसत आहे, इच्छा. मी न्यूयॉर्कला जाईन अशी एक इच्छा दर्शवायचं हा वाक्य आहे, म्हणून इथे विल लागलेला आहे. आय विल गो टू न्यूयॉर्क म्हणजे एक भविष्यकाळातली एक गोष्ट पुढे घडणार आहे अशा गोष्टीला विल हा शब्द लावायचा असतो, म्हणून इथे एक इच्छा दर्शवणाऱ्या वाक्याला विल लागलेला आहे. आता इथे दुसरा उदाहरण काय म्हणतो बघा. इट विल रेन टुडे. हे एक अंदाज लावत आहे, आज पाऊस पडेल म्हणजे काय म्हणते, हे एक अंदाज सांगत आहे. इथे इच्छा किंवा निश्चित गोष्ट नाही, आज पाऊस पडेल हा एक अंदाज सांगत आहे, म्हणून तिथे विल लावलेला आहे. त्यासाठीच विल हा शब्द आहे. विलिंगनेस, सर्टेन, प्रिडिक्शन. जर प्रॉमिस हा शब्द येत असेल तर तिथे विल हा शब्द लावावा. तर पुढचा शब्द आहे कुड. कुड म्हणजेच शकणे. आता इथे बघा, आपल्याला कुड हा शब्द पास्ट एबिलिटी, भूतकाळातील क्षमता दर्शवण्यासाठी, सांगण्यासाठी किंवा फ्युचर पॉसिबिलिटी, भविष्यकाळातील शक्यता सांगण्यासाठी. इथे लक्ष द्या, आणखी एक वेळेस मी काय म्हणतो, पास्ट ॲबिलिटी भूतकाळामधील क्षमता, आम्ही जे भूतकाळामध्ये कार्य केलं ती क्षमता सांगण्यासाठी कुड वापरतात. आणि फ्युचर पॉसिबिलिटी म्हणजेच भविष्यकाळामधील जे शक्यता होण्याची शक्यता असते ते सुद्धा दर्शवण्यासाठी कुड हा शब्द वापरतात. याचे काही उदाहरणे बघा. इथे पहिला उदाहरण काय म्हणतो बघा. कुड आय यूज युअर फोन प्लीज.
मी तुमचे फोन वापरू शकतो का? येथे शकणे म्हणजेच कुड हा शब्द वापरलेला. मी तुमचा फोन वापरू शकतो का? अशी एक परवानगी सुद्धा मागितलेली आहे म्हणून कुड आलेला आहे. कुड आय यूज युअर फोन प्लीज? आता दुसरा उदाहरण बघा. आता इथे दुसरा उदाहरण काय म्हणतो बघा. जुली कुड स्विम व्हेन शी वॉज यंग. आता हा शब्द जो हा वाक्य आहे हा पास्ट टेन्स मधला आहे, भूतकाळामधला आहे. जुलीची पास्ट काळामधील क्षमता म्हणजेच ॲबिलिटी, भूतकाळामधील ॲबिलिटी हा वाक्य दर्शवतो. जुली कुड स्विम व्हेन शी वॉज यंग. ती जेव्हा यंग होती तेव्हा ती स्विम करत होती, असा भूतकाळातील हा वाक्य म्हणजेच तिची क्षमता ॲबिलिटी दर्शवणारा हा वाक्य आहे. म्हणून भूतकाळातील क्षमता आणि भविष्यकाळातील पॉसिबिलिटी वापरण्यासाठी कुड हा शब्द वापरावा लागतो. आता पुढचा शब्द आहे माईट. माईट म्हणजेच कदाचित. आम्ही म्हणतो ना कदाचित हे होईल, कदाचित ते होईल, अशा प्रकारे जी शक्यता दर्शवते म्हणजे प्रेझेंट ऑर फ्युचर पॉसिबिलिटी. वर्तमान काळ आणि भविष्य काळामधील शक्यता दर्शवण्यासाठी माईट हा शब्द वापरला जातो. त्याचे काय उदाहरणे बघा. याचा पहिला उदाहरण अशा प्रकारे आहे बघा. इथे शब्द काय म्हणतो, वी माइट विन ट्रॉफी बट आय डाऊट. म्हणजे एक फ्युचर मधला पॉसिबिलिटी दर्शवतात की आम्ही ट्रॉफी जिंकू शकतो पण डाऊट आहे किंवा म्हणजे शंका आहे म्हटल्यासारखं आहे. वी माइट विन ट्रॉफी बट आय डाऊट. हे एक फ्युचर पॉसिबिलिटी दर्शवलेलं आहे म्हणून तिथे माइट हा शब्द वापरला गेलेला आहे. पुढचा शब्द आहे शुड. शुड म्हणजेच पाहिजे. आता आम्ही हे केले पाहिजे, आम्ही ते केले पाहिजे किंवा तुम्ही इथे आले पाहिजे, अशा प्रकारे जे पाहिजे म्हण शब्द येतो त्याच्यासाठी शुड हा शब्द वापरला गेलेला आहे. इंग्रजीमध्ये शुड हा शब्द वापरला गेला आहे. तो कोण्या ठिकाणी वापरतात बघा. म्हणजेच शुड हा शब्द जेव्हा ॲडवाइस द्यायचा असतो किंवा अनसर्टन प्रेडिक्शन असतो, अनिश्चित अंदाज लावायचा असतो, तेथे शुड हा शब्द वापरला जात आहे. ज्याला ॲडवाइस द्यायचा असतो तेव्हा सुद्धा शुड हा शब्द वापरतात. आता याचे काही उदाहरणे बघूया. तेथे पहिलं उदाहरण काय म्हणते बघा. यू शुड चेक इट अगेन. तुम्ही पुन्हा त्याला चेक केले पाहिजे. म्हणजे इथे एक ॲडवाइस देत आहे, तुम्ही त्याला पुन्हा चेक करा. यू शुड चेक इट अगेन म्हणजे काहीतरी चुका झाल्या असतील म्हणून पुन्हा एकदा चेक करा म्हणून असे सांगत आहे. काय तिथं ॲडवाइस देत आहे, तुम्हाला सूचना देत आहे तिथे, म्हणून तेथे शुड हा शब्द वापरलेला आहे. यू शुड चेक इट अगेन असं म्हटलेलं आहे. आता पुढचा उदाहरण काय म्हणतो बघा. ही शुड गिव्ह हर अ कॉल. त्याने तिला आवाज द्यायला हवा किंवा पाहिजे. ही शुड गिव्ह हर अ कॉल म्हणजे तिथे एक ॲडवाइस किंवा एक प्रेडिक्शन इथे दाखवत आहे म्हणून शुड हा शब्द वापरलेला आहे. ही शुड गिव्ह हर अ कॉल. अशा प्रकारे शुड हा शब्द ॲडवाइस किंवा अनसर्टन प्रेडिक्शन जेव्हा होतो तेव्हा शुड हा शब्द वापरला पाहिजे. पुढचा शब्द वुड. वुड म्हणजेच विनंती करणे किंवा आमंत्रण देणे, यासाठी वुड हा शब्द वापरतात. म्हणजेच रिक्वेस्ट करणे किंवा इन्व्हिटेशन देण्यासाठी वुड हा शब्द वापरतात. किंवा मेकिंग अरेंजमेंट्स म्हणजेच कोणती व्यवस्था करणे, तिथे सुद्धा वुड हा शब्द वापरतात. आता याचं सर्व डिटेल काही उदाहरणाद्वारे आपण समजूया. आता इथे पहिला उदाहरण काय म्हणतो बघा. वुड यू पास द पिझ्झा. याचा अर्थ काय होतो, तुम्ही पिझ्झा पास करता का. म्हणून इथे काय दिसत आहे तुम्हाला या वाक्यामध्ये, विनंती दिसत आहे, रिक्वेस्ट करत आहे. एखाद्याला कोणीतरी रिक्वेस्ट करत आहे की वुड यू पास द पिझ्झा, तो पिझ्झा माझ्याकडे पास करा, असे एक रिक्वेस्ट केलेला आहे. म्हणून तिथे वुड, कुणालाही रिक्वेस्ट करते वेळेस सर्वात अगोदर वुड हा शब्द लावायचा. वुड यू पास द पिझ्झा. इथे दुसरा उदाहरण काय म्हणतो बघा. वुड यू प्रेफर टी आर कॉफी. इथे काय दिसत आहे या वाक्यामध्ये, इथे एक व्यवस्था करण्यासाठी सांगत आहे का तुम्ही चहा किंवा कॉफीची व्यवस्था करता. वुड यू प्रेफर टी ऑर कॉफी, येथे सुद्धा वुड लावावे लागतो. म्हणजेच एक अरेंजमेंट करण्यासाठी जर तुम्ही सांगत आहात तर तिथे वुड हा शब्द लावावा लागतो. रिक्वेस्ट करण्यासाठी, इन्व्हिटेशन करण्यासाठी किंवा कोणत्या गोष्टीची अरेंजमेंट करण्यासाठी वुड हा शब्द लावावा लागतो.
तर मित्रो, आतापर्यंत मी सांगितलेले कॅन, मे, मस्ट, शॉल, विल, कुड, माइट, शुड, वुड या सर्व शब्दांचा चांगल्या प्रकारे अभ्यास करून याचे नोट्स तयार करा आणि याचे काही वेगळे डिफरन्स उदाहरण तुम्ही स्वतः तयार करा. अशाच प्रकारचे माझे व्हिडिओ पाहत राहा. आणखी भेटूया नवीन व्हिडिओ सहित. तोपर्यंत जय